दादा आता तुम्ही बरंच म्हणजे काळ पाहिलाय म्हणजे नाटक, चित्रपट, मालिका, इव्हेंट केलेले आहेत. म्हणजे सीरियस भूमिका ह्या आता ओ-टी-टी पर्यंत आलेला आहात. बऱ्याचशा जाहिराती तुम्ही केलेल्या आहेत. म्हणजे प्रत्येक माध्यम तुम्ही हँडल केलेलं आहे. मग ते करताना कलाकारांना नक्की कुठली काळजी घ्यावी लागते त्या माध्यमांशी किंवा विषयाशी? काय होतं माहिती आहे, इथे कॉम्पिटिशन खूप आहे. म्हणजे तू नाहीस, तुझ्या मागे हजार जण आहेत. हं, हं. मुंबईत लोक पंजाब, हरियाणा, दुनियाच्या कानाकोपऱ्यातून स्ट्रगल करायला येतात. खूप आहे. हां. आपला माणूस पुण्यातून मुंबईला जात नाही स्ट्रगल करायला. बघू, करू, होईल, नाही होत आहे. बरोबर. मी डेअरी मिल्कची ऍड केली तिग्मांशी दुलियाबरोबर. हो, हो. खूप फेमस म्हणजे बरंच हां. झाली. हां. 200 जणांनी ऑडिशन दिली होती. त्यातून त्यांनी मला सिलेक्ट केलं. हे मला नंतर कळलं. हं, 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 हं. इव्हन मी फरहान अख्तरची इनसाइडच केली. थोडंसं नेगेटिव्ह कॅरेक्टर होतं. Yes. मी रात्री 12:30ला ऑडिशन दिली होती. मी इतका थकून आलो होतो शूटिंग करून. म्हणजे का तुमच्या कॉपीचा दिग्दर्शक माझ्या हो, हो. सागर वानकडे. हं, हं. त्याला म्हटलं, यार सागर घे ना माझी ऑडिशन. रात्री 12:30ला मी ऑडिशन दिली. अभिनयाचा तुमच्यात कंड पाहिजे की नाही यार, मी अभिनयाशिवाय जगू शकत नाही. बरोबर. नाटक तुझा लाईव्ह परफॉर्मन्स आहे. हो. तुला पथनाट्य करायचंय तुझ्या आत्मसमाधानासाठी आहे. हं, हं. एकांकिका करायचंय आत्मसमाधानासाठी आहे. प्रायोगिक करायचंय तुझ्या आत्मसमाधानासाठी. व्यावसायिक नाटक हे तुला घर चालवतं. सिरियल तुझं घर चालवतं. फिल्म तुझं घर चालवतं. कित्येक लोक आहेत की ज्यांना फिल्ममध्ये काम मिळत नाही, सिरियल करतात. का? ब्रेड बटर आहे यार. प्रत्येकालाच फिल्म मिळते असं नाही ना. बरोबर. बरं, एक फिल्म मिळाल्यानंतर दुसरी फिल्म कधी मिळेलची गॅरंटी नाही. बरं, प्रत्येकाचा एक मागे म्हटल्याप्रमाणे की नाही, संदीपचा ग्रुप आहे तो त्यालाच घेणार, जगाला कशाला घेतोय. त्यातही रस्सीखेच असते. हं, हं, हं. पण शेवटी कसं होतं, नशिबात असेल ना तर काम मिळतं. तर तू किती पटकलीस तरी नाही मिळतात. बरोबर. माध्यम किती का असेल. पण एकच फायदा झाला की या वेगवेगळ्या माध्यमांमुळे ऍक्टरला काम मिळालं. हं, 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 हं. मला फक्त एवढं, मराठीमधले खूप चांगले चांगले ऍक्टर आहेत की जे ऑडिशन देत नाहीत. मला काय करत आहे, तो काय मला ओळखत नाही काय? हां. मला बोलवेल तो. मी घरी बसून मी ना ऑडिशन देणार. बरोबर. तिथे 20 वर्षाचा जो असिस्टंट डिरेक्टर असतो तो तुला ओळखत नाही. बरोबर. जनरेशन बदलतंय खरं. जनरेशन बदलतं रे. हां. आजच्या पिढीला शरद तळवलकर नाव माहित नाही. अरे हां. माझ्या लेकीला नावाला माहित नाही. म्हटलं कोण कोण तळवलकर. हं, 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 हं. म्हणजे ही जी नावं आहेत, निळूभाऊ म्हण, तळवलकर म्हण, कुमार दिघे म्हण, प्रकाश इनामदार म्हण, यांची नावं मागच्या पिढीला माहित पाहिजेत ना. यांनी केलंय लोकांसाठी. बरोबर. संगीत रंगभूमी ही केवढी मोठी आपली रंगभूमी आहे यार. विष्णुदास भावेपासून बालगंधर्वपर्यंत केवढा मोठा इतिहास आहे आपल्या रंगभूमीचा. माझं तर म्हणणं आहे, रंगभूमी तिथं काम करणारी माणसं याचा धडा पाहिजे अभ्यासामध्ये रे. हो, हो. आपल्या धडे कुठले असतात की अकबरांनी काय केलंय, बिरबलांनी काय केलंय, औरंगजेबानी काय केलंय, आम्हाला नाही करत, गरज नाही त्याची. आमच्या देशाने काय केलंय, भगतसिंगांनी काय केलंय, राजगुरूंनी काय केलंय, बरोबर. छत्रपती शिवाजी महाराजांनी काय केलंय, हे हवं ना. करेक्ट ना. काल्पनिक गोष्टी ऐकून काय करायचं? रंगभूमी, बरं ती माणसं ज्यांनी रंगभूमी पाहिली आहे, ज्यांनी जिवंत ठेवली. बरोबर. दादासाहेब फाळकेंचा धडा द्या. हं, हं, हं. फिल्म इंडस्ट्री प्रचंड मोठी आहे. म्हणजे मराठी एवढीच आहे, हिंदी एवढी आहे, हं, हं. पण पूर्ण इंडस्ट्री म्हणायला गेली तर ती खूप मोठी येणार आहे. बरं. बरं, माझ्या नशिबाने मी सगळ्या माध्यमातून काम केलं. म्हणजे पथनाट्यापासून ते ऍड पर्यंत. आणि मी तोंडाला वाटेल ती रक्कम सांगतो. म्हणजे तुला घ्यायचं तर घे, तर घेऊ नकोस. म्हणजे प्रोडक्शन हाऊस किंवा ते पाहून सगळं डिपेंड्स. तुम्हाला माझी ऑडिशन आवडले ना, म्हणजे माझ्यामध्ये काहीतरी असेल ना रे. बरोबर. मी गेली 35 वर्ष काम करतो. 35 वर्षामध्ये मला जो काही अनुभव आहे तो मी पडायला लावतो ना तुझ्या बरोबर. एका मिनिटासाठी. मग मी थोडा विचार करत असेल. इव्हन तुझं म्हणला डेअरी मिल्कची ऍड आहे, हं, हं, हं. मला वाक्य नाहीत, फक्त 1379 असं फक्त एक आकडा आहे. पण मी जेव्हा तू बघितलं तेव्हा मी विचार केला की नाही यार, हा बाप आहे, ह्याला एक मुलगी आहे, इमोशन वर मेडिकल हिचं ऍडमिशन होते की नाही मला माहित नाही. झाली तर तिचंही लाईफ चांगलं जाईल, माझंही लाईफ खरं होईल. मी एक साधा सिक्युरिटी गार्ड. बरोबर. हे सगळे थॉट घेऊन बॅकग्राऊंडला बॅक ऑफ द माइंड ठेवून मी ती भूमिका मला करावी लागते. पण कसं होतं, प्रत्येक गोष्ट तुम्हाला दिग्दर्शक नाही सांगत नाही. दिग्दर्शक तुम्हाला फक्त 50% सांगतो. मग तुम्ही प्रोफेशनल ऍक्टर कुठले ना, तुम्हाला तुमचंच करायचं. हा, टोन वेगळा घ्यायचा असेल, म्हण कॅरेक्टर वेगळं असेल तर गोष्ट वेगळी असेल.